नमस्कार. इत्ता दुसरी क फुलांचे संमेलन धडा 24. एका सुंदर बागेत सकाळी फुलांचे संमेलन भरले होते. जाईजुई कर्दळीत सगळीकडे वर्दळ होती. झेंडू, कनेरी आणि जास्वंदी दिसत होते आनंदी. पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते. पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता. सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते. निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते. सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते. एवढ्यात एका फुलपाखराने संदेश आणला. चला चला, फुलांचा राजा आला. चला, स्वागताला. सगळी फुले सावध झाली. आपल्या जागेवर ताठ उभी राहिली. मग गुलाबाच्या लाल टपोऱ्या सुंदर फुलाचे एटीत आगमन झाले. बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाबराजे बसले होते. सगळीकडे शांतता पसरली. सदाफुलीने छान गाणे म्हटले. झेंडूने गोष्ट सांगितली. फुलपाखरांनी नाच करून दाखवला. निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले. जाईजुई बाजूला उभ्या राहिल्या आणि गुलाबराजे उभे राहिले. मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू केले. सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या संमेलन आपण माझे स्वागत केले. माझे मन हरकून गेले. मी आज खूप आनंदी आहे. आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचो, पण आज प्रत्येकाच्या जीवनात आनंदी फुलावा असे मला मनापासून वाटले. सगळ्या फुलांनी पाकळ्या हलवल्या. जणू काही त्यांनी टाळ्याच वाजवल्या. तिथेच फुलांच्या सणाची सांगता झाली. अनन्याला अचानक जाग आली आणि पाहते तर काय, तिच्या वाढदिवसाला सगळी मैत्रिणी हातात वेगवेगळे फुले घेऊन आल्या होत्या. थँक्यू.